वेलकम टू द नायक अकॅडमी अमरावती. मी उमेश राठोड आपलं परत मनापासून स्वागत करतो. बघा मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर मधला पहिला टॉपिक चालू करत आहे, म्हणजे म्हणू शकतो आपण बेसिकचा टॉपिक चालू करत आहे. बघा मित्रांनो, काय होतं की जेव्हा आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची असेल किंवा एखादी चांगली गाडी जर घ्यायची असेल तर आपण त्याचे स्पेअर पार्ट बघत असतो किंवा आपण असं म्हणू शकतो त्याचा पाया बघत असतो. आपण पाया जेवढा आपला मजबूत असेल तेवढी आपली बिल्डिंग काय असेल चांगली बनणार आहे. आता बघा, तुम्ही जर लक्ष दिलं तर आपल्याला वाटतं की हा बेसिकचा लेक्चर आहे, एवढं काही महत्त्वाचं नाहीये. आपण डायरेक्ट पुस्तकामध्ये काय करत असतो, जो मेन टॉपिक आहे किंवा आपण असं म्हणू शकतो रेग्युलर जे टॉपिक आहे त्याला आपण काय करत असतो, सुरुवात करत असतो. पण असं बिलकुल करायचं नाही. आपल्याला एकदम बेसिक पासून एकदम झिरो पासून आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे. आता बघा, हा जो लेक्चर आहे हा आपल्या युट्यूबच्या मित्रांसाठी आणि ऍप मधील मित्रांसाठी फ्री असणार आहे. तर आपण समजून घेऊया की बेसिकचा टॉपिक कसा असेल आणि त्याच्यावर जे समोरचे काही 90-100 लेक्चर आपले असतील ते खूप आपण म्हणू शकतो की महत्त्वाचे आहे या टॉपिक वर. ठीक आहे, आता समजून घेऊया आपण काय असेल त्याच्यामध्ये. बघा, पार्ट्स ऑफ स्पीच यालाच आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणत असतो. ते मराठीमध्ये 8 आहेत, इंग्लिश मध्ये पण ते 8च आहेत. कसं लक्षात ठेवायचं की आपण इथं इंट्रोडक्शन हे हेडिंग दिलेली आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह वगैरे, तर आपल्याला हे माहितच नसते की नाउन कोणाला म्हणायचं, प्रोनाउन कोणाला म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह कोणाला म्हणायचं. तर आपण ते याचं इंट्रोडक्शन बघणार आहे. म्हणजे इथं आपण डिटेल मध्ये शिकणार नाही, हे लक्षात घ्या पहिले की आपण नाउन हा डिटेल मध्ये शिकत नाही, आपण प्रोनाउन हा डिटेल मध्ये शिकत नाही. आपल्याला त्याला फक्त तोंडवळ करून घ्यायचं की हा राम आहे, हा श्याम आहे, ही नीता आहे, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आता चेक करा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये इंट्रोडक्शन मध्ये की इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला होता की किती आहे पार्ट्स ऑफ स्पीच. तर लक्षात ठेवणार आपण ते 8 आहे. पण एक गोष्ट समजून घेऊ आपण की पार्ट्स ऑफ स्पीच लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक्स बघत आहे. ट्रिक्सचं नाव काय आहे की 8 MPA ची बॉक्स. 8 MPA ची बॉक्स. आता म्हणजे त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हे 8 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं एन फॉर आपल्याला लक्षात ठेवायचं इथं की एन फॉर काय होतो सर, तर एन फॉर इथं नाउन होतो. एन फॉर काय होतो, नाउन. त्याच्यानंतर जर आपण पी फॉर जर बघितलं तर पी फॉर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तो प्रोनाउन आहे. नंतर लक्ष देऊया आपण एक फॉर इथं परत बघायचं आपल्याला, तो ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब नाहीये, ऍडजेक्टिव्ह बरोबर आहे. त्याच्यानंतर व्ही फॉर लक्षात ठेवा, वर्ब. व्ही फॉर काय असेल, वर्ब. ए फॉर परत लक्षात ठेवायचं आपल्याला, ऍडवर्ब बरोबर आहे. त्याच्यानंतर पी फॉर आपण बघू शकतो तर पी फॉर खाली घेऊ. पी फॉर लक्षात ठेवायला काय, तर तो प्रीपोजिशन आहे. त्यानंतर पी फॉर प्रीपोजिशन. सी फॉर लक्षात ठेवायचं आपल्याला, सी फॉर तो काय असेल माझ्यासाठी, तो कंजंक्शन असेल. त्याच्यानंतर दिसतो आपल्याला आर फॉर लक्षात ठेवायचं आपल्याला, इंटरजेक्शन. ठीक एवढे आपल्या शब्दांचे जाती आहेत की आपण काय म्हणू शकतो पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते 8 आहे. त्याला आपल्या डिटेल मध्ये शिकायचं आहे, पण ते आपण नंतरच्या लेक्चर मध्ये शिकणार आहे. आपण इथे बेसिक बघणार, कोणाला वर्ब म्हणणार, कोणाला आपण ऍडवर्ब म्हणणार आहे ते बघूया. आता चल हे तुम्ही लिहून घ्या सर, चेक करा. पहिला पॉइंट दिसतो तुम्हाला नाउन. आता बघा नाउन कोणाला म्हणायचं याची डेफिनेशन वगैरे असते, पण मला वाटते की डेफिनेशन पाठ करण्याची गरज नाही. आता बघा नाउन म्हणजे काय, ते तुम्हाला तुमची इच्छा असते म्हणून इथे डेफिनेशन दिलेली आहे. अ नाउन इज अ वर्ड यूज्ड ॲज अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग, क्वालिटी, स्टेट ऑर ऍक्शन. म्हणजे सरळ सरळ एवढं म्हणायचं की नाउन कोणाला म्हणणार आपण, की नाउन म्हणजे इथे लक्षात ठेवायचं आपण, नाउन म्हणजे काय सर, तर नाउन म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, नाउन म्हणजे इथे नेम. काय लक्षात ठेवणार आपण, नाउन म्हणजे नेम. कुठला नाव, तर लक्षात ठेवणार आपण एनी नेम. एनी कुठलाही नाव जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, नाउन असेल. जो तुम्हाला दिसतो, ज्याला आपण ओळखण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी एक तिथं नाव वापरतो, नेम वापरतो, त्याला तुम्ही काय म्हणणार बेटा, नाउन म्हणणार. आता बघा इथं काही तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, काऊ, मॅन, टायगर, हाऊस, बेंच, स्टोन, ऍक्शन, प्लान, आयडिया, प्रमेय, इटीसी. हे सगळे माझ्यासाठी काय असेल, नाउन असेल. सगळे माझ्यासाठी काय असेल, नाउन असेल. तर काऊ आपण काऊ म्हटलेला आहे, मॅन, टायगर. आता मला सांगा टायगरला टायगर जर म्हटलं नसतं आपल्या पूर्वजांनी, काऊ म्हटलं असतं, आपण म्हटलं असतं की काऊ आहे, बरोबर आहे की. मॅनला मॅन म्हटलं नसतं, आपण म्हटलं असतं वुमन म्हटलं असतं, तर आपण आज वुमन झालो असतो, बरोबर आहे की. तर लक्षात ठेवणार आपण की हे एक रँडमली आपल्याला ओळखण्यासाठी दिलेलं नाव म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्याला नाउन म्हणू शकतो. तुम्हाला नाउनची डेफिनेशन कळाली असेल, आपण समजतो.
बघा इथं काय दिसतं आता समोरचा पॉइंट आहे आपल्यासाठी प्रोनाउन. समोरचा पॉइंट काय दिसतो प्रोनाउन. अरे प्रोनाउन मी कोणाला म्हणणार. प्रोनाउन इज अ वर्ड. प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. आता काय होतो या शब्दाकडे लक्ष द्या. इन्स्टेड ऑफ चा अर्थ काय. इन्स्टेड ऑफ चा अर्थ होतो च्या जागी. इन्स्टेड ऑफ चा अर्थ काय होतो च्या जागी. तर कोणाच्या जागी तर नाउनच्या जागी. मग जो कुठला शब्द आहे जो नाउनच्या जागी वापरला जातो नाउनच्या ऐवजी वापरला जातो त्याला अवॉइड करण्यासाठी वापरला जातो त्याला मी प्रोनाउन म्हणणार. जसं तुम्ही मराठीमध्ये सर्वनाम म्हणत असता. सर्वनाम काय करत असतो की तो नामाच्या जागी वापरला जातो. तसंच प्रोनाउन काय करतो आपण तो कोणाच्या जागी वापरला जातो बेटा नाउनच्या जागी. जो नाउनच्या जागी वापरतो त्याला आपण काय म्हणणार प्रोनाउन म्हणणार. आता बघा एक सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे. रमन इज अ क्लेवर बॉय. रमन स्टडीज डेली. शी हेल्प्स रमन. देयर इज अ रमन्स हाऊस. रमन हेल्प्स इन एक्झामिनेशन. आता बघा इथं रमन रमन वारंवार इथं वापरण्यात गेलेलं आहे. थोडं आपल्याला ऐकण्यासाठी तो बोरिंग वाटतो. काय रमन रमन लावलं बा आहे की नाही. तर याच्याऐवजी आपण काय करू शकतो हे जे नाव दिसत आहे तुम्हाला रमन रमन तर याला आपण अवॉइड करण्यासाठी याला टाळण्यासाठी आपण एखादा प्रोनाउन तिथं वापरू शकतो. आता बघा हा जो पहिला रमन आहे मी इथं कॉन्स्टंट ठेवतो कारण की कोणाबद्दल बोलल्या जात आहे हे कळायला पाहिजे म्हणून रमन पहिल्या वाक्यात मी तिथं ठेवतो. दुसरा जो रमन आहे इथं मी याच्याऐवजी ही घेऊ शकतो. बघ थर्ड जो रमन इथं दिसतो याच्याऐवजी आपण हिम घेऊ शकतो. परत देयर इज अ रमन्स हाऊस आपण इथं हिचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर बघा रमन हेल्प्स इन एक्झामिनेशन या रमनच्या ऐवजी मी काय वापरता इथं ही वापरतो. आता तुम्हाला काय वाटत असेल सर तुमच्याच मनात चालू आहे कधी ही घेता कधी हीच घेता कधी हिम घेता आम्हाला तर काही सांगतच नाही. आता हे सगळं डिटेल मध्ये आपण चेक करणार आहे समोर की ही कधी वापरायचं हीच कधी वापरायचं हिम कधी वापरायचं. ठीक आहे तर काही टेन्शन घेऊ नका. ही कधी वापरणार हीच कधी वापरणार हे आपण सगळं समोर बघणार आहे. आता तुम्हाला काही प्रोनाउन दिलेला आहे इथं आणि काही नाउन दिलेले आहे म्हणजे या नाउनच्या ऐवजी आपण इथं प्रोनाउन वापरू शकतो. बघा इथं काय दिलेलं आहे रमन. रमन हा एक बॉय आहे म्हणून आपण ही हिम किंवा आपण म्हणू शकतो हिज इथं प्रोनाउन वापरू शकतो. त्याच्यानंतर चेक करा नोरा दिसते एक मुलगी आहे. ठीक आहे तिच्याऐवजी आपण शी हर हर्स हे प्रोनाउन इथं वापरू शकतो. नंतर लक्ष देऊया आपण सिटी. आता सिटी आपण म्हणू शकतो नॉन लिव्हिंग आहे. नॉन लिव्हिंग जर असेल तर त्याच्यासाठी नॉन लिव्हिंग सिंग्युलर जर असेल म्हणजे एक जर असेल तर त्याच्यासाठी आपण इटचा वापर करतो. इट या प्रोनाउनचा वापर करत असतो. त्यानंतर आपण शब्द दिलेला आहे ते नाउन दिलेला आहे रमन अँड नोरा. आता हे दोघं झाले पहिले हे सेपरेट होते आता दोघं जर असेल तर आपल्यासाठी ते झाले. ते जर असेल तर आपण दे देम देस हे प्रोनाउन वापरू शकतो. त्याच्यानंतर चेक करा नोरा अँड आय. आता मला सांगा ज्या गटामध्ये आपण आहे स्वतः आहे त्याच्यासाठी आपण बी वापरतो. बी अस अवर्स हे कधी वापरायचं काय वापरायचं हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगत आहे. फक्त मी तुम्हाला इथं इंट्रोडक्शन करून देत आहे की प्रोनाउन कोणाला म्हणायचं. आपण प्रोनाउन या गटाला म्हणणार आहे कारण की हे कोणाच्या ऐवजी वापरल्या जाते बेटा नाउनच्या ऐवजी वापरल्या जाते. क्लिअर पॉइंट. चल क्लिअर जर झालं असेल तर आपण समोर जाऊया. आता समोरचा पॉइंट आहे तुमच्यासाठी ऍडजेक्टिव्ह. बरं ऍडजेक्टिव्हला आपण विशेषण म्हणत असतो मराठीमध्ये. याला आपण काय म्हणत असतो विशेषण. विशेषण काय करत असतो जर तुम्ही मराठीचा अभ्यास केला असेल विशेषण कोणाला म्हणत असतो जो नाउनच्या ऐवजी किंवा सर्वनामाच्या ऐवजी एक्स्ट्रा माहिती देतो जास्तीची माहिती देतो त्याला आपण काय म्हणत असतो विशेषण म्हणत असतो. तसंच इथं आहे इंग्लिश मध्ये an adjective is a word that describes noun and that is the pronoun. म्हणजेच काय म्हणू शकतो adding more above noun or pronoun. जो शब्द आहे जो वर्ड आहे जो नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतो जास्तीची माहिती देतो ठीक आहे त्याला तो कोड करून सांगत असतो त्याला मी काय म्हणणार आहे तिथं ऍडजेक्टिव्ह म्हणणार आहे. समजून घ्या पहिला सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे राम इज ॲन इंटेलिजंट बॉय. मी असे म्हणू शकतो ना की राम इज अ बॉय. राम एक मुलगा आहे. पण मी जर म्हणत असेल की राम हा एक इंटेलिजंट बॉय आहे हुशार मुलगा आहे बरोबर आहे तर क्लेवर आहे जेव्हा मी हे शब्द इथे ऍड करत आहे तर या बॉय बद्दल या नाउन बद्दल हा शब्द एक्स्ट्रा माहिती देत आहे त्याला मी काय म्हणणार बेटा ऍडजेक्टिव्ह म्हणणार. त्याला काय म्हणणार मी ऍडजेक्टिव्ह म्हणणार. तुम्हाला पॉइंट सगळे कळत असेल. जेना इज अ क्लेवर गर्ल. जेना एक मुलगी आहे असं पण म्हणू शकतो पण मी म्हणत आहे की जेना एक हुशार मुलगी आहे तर हुशार शब्द माझ्यासाठी काय झालेला आहे की तो आहे माझ्यासाठी ऍडजेक्टिव्ह कारण की तो कोणाबद्दल बोलत आहे त्या नाउन बद्दल बोलत आहे. जेव्हा नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देत असतो एखादा वर्ड तर त्याला मी ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. हा जो रेड कलर मध्ये तुम्हाला इथं वर्ड दिसत आहे ते माझ्यासाठी सगळे काय झाले ऍडजेक्टिव्ह झाले. आता समजून घेऊया आपण समोर काही पॉइंट दिसत आहे तुम्हाला बघा इथं दिसते तुम्हाला सिटी बॉय
स्पॅरो, पेपर्स, काय बर्ड्स, हे सगळे आपल्यासाठी काय झाले नाउन झाले. कारण की आपण आता शिकलेलो आहे की नाउन आपण कोणाला म्हणणार, कुठलाही वर्ड जर असेल, कुठलाही शब्द जर असेल तर त्याला मी काय म्हणणार आहे नाउन म्हणणार आहे, जो डिटेक्ट करण्यासाठी आपण वापरतो. तर सिटी आहे, सिटी आहे, सिटी आहे, पण ती कशी सिटी आहे, क्लीन आहे, डर्टी आहे, स्मॉल सिटी आहे, बिग सिटी आहे. तर हे सगळे शब्द काय झाले माझ्यासाठी ऍडजेक्टिव्ह झाले. त्याच्यानंतर बघ बॉय आहे, बॉय आहे एक, पण मी म्हणताय अ गुड बॉय, बरोबर आहे. काय म्हणताय मी अ गुड बॉय. तर गुड हा शब्द काय सांगत आहे तर की बॉय बद्दल एक्स्ट्रा माहिती देते, तुम्हाला ऍडजेक्टिव्ह झाला. त्याच्यानंतर बघा स्पॅरो आहे, स्पॅरो आहे, पण कशी स्पॅरो आहे रे, तर एक ब्युटिफुल स्पॅरो आहे. मग इथं आपण म्हणणार अ ब्युटिफुल स्पॅरो. ब्युटिफुल हा शब्द काय म्हणतो आपल्याला की तो ऍडजेक्टिव्ह आहे सर, कारण की तो स्पॅरो बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे, बॉय बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे, सिटी बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. चला पेपर्स आहे, पण पेपर्स कसं आहे की किती आहे, तर पेपर्स आहे, पण किती पेपर्स आहे तर 5 पेपर्स. तर 5 हे शब्द कोणाबद्दल माहिती देत आहे, पेपर्स बद्दल, अर्थात 5 माझ्यासाठी काय झालेला आहे ऍडजेक्टिव्ह. गर्ल आहे, परत इथं म्हणू शकतो गर्ल आहे, पण कशी आहे ती क्लेवर आहे, टॉल आहे. आता बघा टॉल जर शब्द जर बघितलं तर टॉल कोणाबद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे, अ गर्ल बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे की हे जे शब्द आहे जे रेड कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे, तर हे सगळे माझ्यासाठी काय झालेले आहे तर ऍडजेक्टिव्ह झालेले आहे. काय म्हणू शकतो आपण तिथं ऍडजेक्टिव्ह झाले. अ क्लीन सिटी, अ गुड बॉय, अ ब्युटिफुल स्पॅरो, 5 पेपर्स, ठीक आहे, अ टॉल गर्ल. हे आपल्याला सगळे ऍडजेक्टिव्ह दिसतात, कारण की हे नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. क्लिअर आहे इथपर्यंत पण? चला तर समोरचं पॉईंट आपण समजून घेऊया काय दिसतं. आता बघा समोरचं पॉईंट दिसलेलं आहे तुम्हाला वर्ब. वर्ब जर नसेल सेंटेन्स मध्ये तर सेंटेन्स हा इनकम्प्लीट असतो, तो अपूर्ण असतो. आता समजून घ्या की वर्ब कोणाला म्हणतात. वर्ब इज अ वर्ड दॅट शो an action or state. म्हणजे वर्ब कोणाला म्हणणार आपण तर समजून घ्या की वर्ब कोणाला म्हणणार की वर्ब हा एक तर क्रिया दाखवतो, ऍक्शन, किंवा तो स्थिती दाखवतो म्हणजे स्टेट. जसं मी म्हणत आहे की मी खेळत आहे, तर याच्यामध्ये खेळण्याची ऍक्शन होत आहे. आय एम प्लेइंग अ क्रिकेट, बरोबर आहे. मी इथं काय करत आहे खेळत आहे, बरोबर आहे. पण मी जर म्हणत असेल की आय हॅव अ कार, माझ्याकडे एक कार आहे, तर याचा अर्थ इथं क्रिया होत नाही, फक्त स्टेट सांगितलं मी की माझ्याकडे एक कार आहे, मी खेळत आहे. मग इथं लक्षात ठेवणार आपण की वर्ब काय करत असतो की तो ऍक्शन पण दाखवतो आणि स्टेट पण दाखवतो. आता समजून घ्या. तुम्हाला काही वर्ब दिलेला आहे, एवढंच वर्ब नाही, जेवढे आपण म्हणत असतो की जेवढं आपल्याला सेंटेन्स वापरायचे असते ठीक तेवढे आपल्याला वर्ब तिथे लक्षात ठेवावं लागत असतं. आता तुम्ही हे विचार करत असणार की सर हे ऑनलाईन बॅच आहे, मग आम्हाला समजणार नाही. असं बिलकुल काही टेन्शन घ्यायची नाही, त्याची सर्व सुविधा मी केलेली आहे. तुम्हाला ते पीपीटीच्या स्वरूपामध्ये, पीडीएफच्या स्वरूपामध्ये सगळ्या नोट्स तिथे भेटणार आहेत. काही लोड घेण्याची गरज नाही, काही ताण घेण्याची गरज नाही. आता समजून घ्या की वर्ब कोणाला म्हणणार. वर्बची पण पीडीएफ तुम्हाला असेल तर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ती पीपीटी पीडीएफ दिसेल की वर्ब हे कोणकोणते आहे जे आपण नेहमी रेग्युलर तिथे वापरत असतो. आता चेक करा. ओपन आहे, क्लोज आहे, गो आहे, कम आहे, प्ले आहे, रन आहे, टेक आहे, आस्क आहे, पुल आहे, पुश, शी, से, राईट, ड्रिंक, स्लीप. त्याच्यातून काहीतरी ऍक्शन दिसते. जसं मला सांगा, मी जर ओपन म्हणत असेल तर ओपन होण्याची ऍक्शन दिसत आहे. इथं मी क्लोज म्हणत असेल तर क्लोज होण्याची ऍक्शन दिसत आहे. जसं मी गो म्हटलं तर तुम्ही येणार नाही, जाणारच आहे. क्रिया त्याच्यामध्ये दिसते कुठली तर गोची, कमची येण्याची क्रिया दिसते, प्ले म्हणजे खेळण्याची क्रिया दिसते. तर हे सगळे जे वर्ड आहेत हे काय दाखवतात त्याच्यामध्ये ऍक्शन दिसते आपल्याला. काय दिसते ऍक्शन दिसते. आता पहिला सेंटेन्स समजून घ्या. शी राइट्स मी अ लेटर डेली. ती मला दररोज लेटर लिहिते, आहे की नाही. आता लेटर लिहिणं बंद केलेलं आहे, बरोबर आहे. शी राइट्स मी अ लेटर, काय म्हणू शकतो आपण डेली. आता इथं समजून घ्या की राइट्स आहे, तर राइट्स इथं क्रिया दिसत आहे. कुठली क्रिया दिसत आहे तर लिहिण्याची. ही टोल्ड मी दिस. आता बघा ही टोल्ड मी दिस जेव्हा म्हणत असतो, परत इथं टोल्ड दिसत आहे, तो कशापासून बनलेला आहे टेल पासून बनलेला आहे. तर हे सगळे काय दाखवतात मला क्रिया दाखवतात, ऍक्शन दाखवतात. त्याला ती काय म्हणणार बेटा वर्ब बनणार. आता वर्बचे किती टाइप पडतात, त्याचा वापर कसं होतो, काय होतो, हे सगळं आपण डिटेल मध्ये वन बाय वन तिथे चेक करणार आहे. आपला हा बेसिकचा पहिला लेक्चर आहे, तर फक्त समजून घ्या बेसिक. बेसिक वरच तुम्हाला प्रश्न फिरताना तुम्हाला दिसतात. आता चेक करा समोरचा पॉइंट काय दिसतो ऍडवर्ब. आता बघा ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब मध्ये खूप मुलं कन्फ्युज होतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की जो नाउन किंवा आपण काय म्हणू शकतो प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतो.
पण ऍड वर्ब मध्ये लक्षात ठेवणार आपण की याच्यामध्ये वर्ब आलेला आहे म्हणजे हा ऍड करणार एक्स्ट्रा मध्ये ऍड करणार पण कोणाबद्दल बेटा तर तो वर्ब बद्दल कारण की याच्यामध्ये वर्ब आहे एंड ऍडवर्ब क्वालिफाइंग अ वर्ब अँड ऍडजेक्टिव्ह अँड अनदर ऍडवर्ब म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो कोणाबद्दल की तो स्वतःबद्दल पण म्हणजे लक्षात ठेवणार आपण की तो स्वतःबद्दल पण ऍडवर्ब हा काय करत असतो वर्ब बद्दल तो ऍडजेक्टिव्ह बद्दल आणि दुसरा जो अनदर जो ऍडवर्ब आहे वाक्यामध्ये त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देतो जास्तीची माहिती देतो आता समजून घ्यायचं ऍडिंग मोर अबाउट वर्ब ऍडजेक्टिव्ह किंवा आपण म्हणू शकतो अनदर ऍडवर्ब म्हणजे हा कोणाबद्दल एक्स्ट्रा ऍड करत असतो वर्ब बद्दल ऍडजेक्टिव्ह बद्दल आणि कोणाबद्दल ऍडवर्ब बद्दल म्हणू शकतो आता चेक करूया एक सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे आलिया सिंग्स ब्युटिफुली आता इथे समजून घ्या आलिया ही एक मुलगी आहे ती काय करत आहे गाणे म्हणत आहे सिंग्स ब्युटिफुली आता ब्युटिफुली हा शब्द कोणाबद्दल आलेला आहे आलियाबद्दल आलेला आहे का किंवा आलिया सुंदर दिसते नाही आलिया सुंदर गाते पण गाण्याबद्दल ब्युटिफुल हा शब्द वापरला गेलेला आहे म्हणजे इथं लक्षात ठेवणार आपण की वर्ब आपला काय दिसतो सिंग बरोबर आहे मग हा ब्युटिफुल शब्द काय समजण्यासाठी ऍडवर्ब असेल कारण की तो कोणाबद्दल बोलत आहे बेटा ब्युटिफुली कोणाबद्दल बोलत आहे सिंग बद्दल बोलत आहे आलिया सिंग ब्युटिफुली इथं लक्षात ठेवणार आपण त्याच्यानंतर सेंटेन्स चेक करा शी इज व्हेरी क्लेवर स्टुडंट आता शी इज व्हेरी क्लेवर स्टुडंट आता बघा व्हेरी क्लेवर स्टुडंट जेव्हा म्हणत आहे तर एक लक्षात ठेवणार आपण स्टुडंट हे नाउन आहे स्टुडंट कसं आहे नाउन आहे क्लेवर हा त्याच्याबद्दल बोलत आहे हुशार मुलगी आहे ती पण क्लेवर हा माझ्यासाठी काय झाला ऍडजेक्टिव्ह झाला पण ती कशी मुलगी आहे खूप हुशार मुलगी आहे तर इथं लक्षात ठेवणार आपण व्हेरी काय करत आहे की या ऍडजेक्टिव्ह बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे व्हेरी क्लेवर बरोबर आहे याचा अर्थ काय झाला की हा ऍडजेक्टिव्ह बद्दल पण बोलत असतो त्याला आपण काय म्हणणार ऍडवर्ब म्हणणार व्हेरी माझ्यासाठी काय झालेला आहे ऍडवर्ब झालेला आहे ना की तो तिथे ऍडजेक्टिव्ह आहे चल समोरचा एक सेंटेन्स बघूया परत आय राईट व्हेरी ब्युटिफुल आता मला सांगा आपण वरती सेंटेन्स मध्ये लिहिलं होतं की ब्युटिफुल हे ऍडवर्ब आहे बरोबर आहे की ब्युटिफुल हे काय असेल इथं ऍडवर्ब आहे मग इथे काय दिसतो आय राईट व्हेरी ब्युटिफुल मी खूप सुंदर लिहितो आता इथं समजून घ्या की सुंदर पण आहे आणि खूप पण आहे तर इथं काय करताय की हा जो ऍडवर्ब आहे याच्याबद्दल व्हेरी हा शब्द काय करताय एक्स्ट्रा माहिती देत आहे म्हणजे ऍडवर्ब बद्दलच ऍडवर्ब एक्स्ट्रा माहिती देत आहे इथं जर बघितलं वर्ब बद्दल पण तो एक्स्ट्रा माहिती देत आहे आणि इथं जर बघितलं तर ऍडजेक्टिव्ह बद्दल पण एक्स्ट्रा माहिती देत आहे पण आपण वरती हेडिंग मध्ये लिहिलेलं आहे की ऍडवर्ब काय करत असतो तो वर्ब बद्दल पण एक्स्ट्रा बोलतो तो ऍडजेक्टिव्ह बद्दल पण बोलतो आणि तो कोणाबद्दल बोलतो बेटा ऍडवर्ब बद्दल पण बोलतो इथं लक्षात ठेवणार आपण ऍडवर्ब बद्दल पण हा काय करत आहे एक्स्ट्रा माहिती देत आहे त्याला मी परत काय म्हणणार की हा माझ्यासाठी काय असेल ऍडवर्ब असेल आता बघा काही तुम्हाला पॉइंट इथे दिसत असेल किंवा आपण म्हणू शकतो या साइडला आपण वर्ब घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल एक्स्ट्रा बोलणार इथे तुम्हाला काय दिसतं ऍडवर्ब दिसतं आता बघा गो आहे पण गो कसा तर फास्ट तर फास्टली होणार नाही आता एक गोष्ट समजून घ्या की ऍडवर्बच्या शेवटी एलवाय जोडलेला असतो ऍडवर्बच्या शेवटी मॅक्सिमम ठिकाणी एलवाय जोडलेला असतो पण प्रत्येक ऍडवर्बच्या शेवटी एलवाय येणारच असं नाहीये ठीक आहे ते समजून घ्यावं लागतं आपण आता गो आहे पण इथं फास्टली म्हणू शकत नाही बेटा असं इथं जर बघितलं तर आपण फास्टली शब्द कुठेतरी बघितलेला आहे का नाही हे येणारच गो फास्टर म्हणतो त्याच्यानंतर मला सांगा फास्ट पण कोणाबद्दल बोलत आहे या वर्ब बद्दल पण तो ऍडवर्ब झाला प्ले पण कसा प्ले वेल प्ले आहे की नाही मग वेल हे माझ्यासाठी काय असेल ऍडवर्ब त्याच्यानंतर बघा सिंग हे आता आपण बघितलेलं आहे सिंग म्हणजे काय म्हणू शकतो आपण सिंग ब्युटिफुली ठीक आहे चांगलं का त्याच्यानंतर बघा इट प्रॉपरली जेव्हा आपण समजा घरी गडबड मध्ये जेवत असतो ठीक आहे तेव्हा घरचे लोक म्हणतात प्रॉपरली जेव कुठं घाई करू नको पळून जात नाही ती गोष्ट बरोबर आहे प्रॉपरली हे माझ्यासाठी काय असेल ऍडवर्ब असेल कारण इट बद्दल बोलत आहे आता बघा राईट आपण म्हणू शकतो नीटली बरोबर आहे नीटली म्हणतो ना आपण नीटली पण येते करेक्टली पण येतो राईट जर बघितला कसा पण करेक्टली काही एरर मध्ये त्याच्यामध्ये ठेवू नको करेक्टली मग हे जे तुम्हाला दिसतात शब्द रेड कलर मध्ये हे सगळं माझ्यासाठी काय असेल ऍडवर्ब असेल आणि समोरचे जे वर्ड दिसतात ते माझ्यासाठी काय असेल वर्ब असेल कारण की कोणाबद्दल बोलत असतात वर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती देत असतात त्याला आपण काय म्हणणार आहे ऍडवर्ब म्हणणार आहे त्याच्यानंतर चेक करून घ्या काय लिहिलेलं आहे इथे दिसतो तुम्हाला प्रिपोजिशन आता समजून घ्या त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे प्रिपोजिशन
प्री म्हणजे माहिती आहे आपल्याला पूर्व परीक्षा, प्री म्हणजे पूर्व, पोझिशन म्हणजे काय, प्री म्हणजे पूर्व, बरोबर आहे. पोझिशन म्हणजे जागा किंवा स्थिती म्हणू शकतो आपण, जागा किंवा काय म्हणू शकतो आपण, स्थिती. असा असा एक वर्ड आहे की तो काय करत असतो, प्री म्हणजे पोझिशन घेतो कोणाच्या अगोदर, नाउन किंवा नाउन फ्रेजच्या अगोदर तो काय घेतो, आपण पोझिशन घेतो, त्यालाच मी काय म्हणणार आहे, प्रीपोजिशन. जसं बघा इथं तुम्हाला एक व्याख्या दिलेली आहे, अ प्रीपोजिशन इज अ वर्ड used to link noun, pronoun or phrases to other words within a sentence. म्हणजे प्रीपोजिशन असा एक शब्द असतो की जो लिंक करत असतो नाउन सोबत, प्रोनाउन सोबत, त्याच्यानंतर जर बघितलं तर फ्रेजेस सोबत, नाउन फ्रेजेस सोबत, हा काय करत असतो, लिंक करत असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रीपोजिशन म्हणणार आहे. तो काय दिसतो आपल्याला, प्रीपोजिशन. आता बघा इथं काही तुम्हाला प्रीपोजिशन दिलेलं आहे, 50 प्रीपोजिशन आहे ते. स्पीकिंग मध्ये, स्पोकन मध्ये आपल्याला ते खूप महत्त्वाचे काम करत असतात, किंवा रायटिंग जर तुम्ही करत असाल, लिखाण जर करत असाल, तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा हे रोल बजावत असतो कोण, प्रीपोजिशन. इन, ऑन, इन, बिसाइड, सिन्स, टिल, ड्यूरिंग, बाय, विदिन, इन, हे सगळे तुम्हाला काय दिसतात, इथं प्रीपोजिशन दिसत आहे, जे तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, व्यवस्थित हे काय म्हणू शकतो आपण, याची व्याख्या पण तुम्हाला द्यायची. आता बघा, शी लिव्स इन अमरावती, शी लिव्स इन अमरावती, ती कुठे राहते, तर अमरावतीमध्ये. आता इन हिचं वापरलं गेलंय, अमरावती हे नाव आहे, नाउनच्या अगोदर याने पोझिशन घेतली, प्रीपोजिशन घेतली. त्याच्यानंतर बघा, ही सॅट ऑन अ टेबल, बरोबर आहे. आता मला सांगा, अ टेबल परत एक नाउन आहे, त्याच्या अगोदर आपण काय वापरलेलं आहे, ऑन वापरलेलं आहे. आता हे कसं वापरायचं, काय वापरायचं असेल तर थोडं सांगून द्या, ते सगळं बेटा आपण डिटेल मध्ये बघणार आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आता बघा, वी प्लेड टिल 6 o'clock, वी प्लेड टिल 6 o'clock, याचा अर्थ काय झालेला आहे की आम्ही किती वाजेपर्यंत खेळलो, 6 पर्यंत खेळलो. टिल हा दिसतो, टिल पर्यंत काय केलेलं आहे, अ क्लॉकच्या समोर, 6 o'clock च्या समोर काय वापरलं गेलेलं आहे, टिल. तो माझ्यासाठी कशाचं वर्क करत आहे, प्रीपोजिशनचं वर्क करत आहे. सर आपल्याला एक दोन पॉइंट राहिलेले आहेत, ते आपण क्लिअर करून घेऊ. याच्यामध्ये बघा, कंजंक्शन आणि शेवटचा काय दिसतो आपल्याला, इंटरजेक्शन. पण कंजंक्शन समजून घ्या, कंजंक्शन म्हणजे काय होतं. बरं, इथे जर बघितलं मी कलला आणि जंक्शनला वेगळं, जंक्शन म्हणजे काय होतं बेटा, जॉईन करणे. काय करणे, जॉईन करणे. काय जॉईन, काय काय करत बघा, टू वर्ड्स, टू सेंटेन्सेस, ते आपण म्हणू शकतो टू सेंटेन्सेस, म्हणजे हा दोन वर्ड जोडतो, दोन वाक्य जोडतो, किंवा दोन आपण म्हणू शकतो फ्रेजेस जोडतो, त्याला मी काय म्हणणार आहे, कंजंक्शन म्हणणार आहे. आता बघा, जंक्शन तुम्हाला माहिती असेल, जसं अमरावतीमध्ये जर गेला तुम्ही तर बडनेरा जंक्शन आहे, पुण्या वगैरे जर गेला तर दौंड जंक्शन आहे, पुणे जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे काय करणार, जोडणार, म्हणजे दोन रूटला तो काय करत असतो, जोडत असतो, त्याला मी काय म्हणणार आहे, जंक्शन. तसंच इथे कंजंक्शन म्हणजे काय करत असतो की तो जोडत असतो, दोन शब्द जोडतो, दोन सेंटेन्स जोडतो, दोन फ्रेजेस जोडतो, त्याला मी काय म्हणणार आहे बेटा, कंजंक्शन. अ कंजंक्शन इज अ वर्ड यूज्ड टू जॉइन वर्ड्स, सेंटेन्स ऑर फ्रेजेस. हा काय काय जोडतो रे, शब्द जोडतो, सेंटेन्स जोडतो, किंवा काय जोडतो तिथं, फ्रेजेस जोडतो. आता काही उदाहरण तुम्हाला दिले, राहुल अँड बादल वेंट टू मुंबई. परत तुम्हाला समजून सांगा तुम्ही, इथं काय दिसतो की राहुल आहे सर, इथं बादल आहे, आणि याला जोडण्याचं काम कोण करत आहे, अँड माझ्यासाठी काय झालं बेटा, कंजंक्शन झालं. आपण परत काय म्हणणार इथं, अँड माझ्यासाठी काय झालेलं आहे, तो कंजंक्शन झालेलं आहे, कारण की तो कोणाला जोडत आहे, इथं राहुलला आणि बादल. मयूर ऍज वेल एज किरण. आता बघा इथं परत दिसतो मयूरला आणि किरणला कोण जोडत आहे, इथं ऍज वेल एज, तर तो माझ्यासाठी परत काय होणार आहे, इथं सांगा परत काय होणार, तो कंजंक्शनच असेल. इथं काय असेल, तो कंजंक्शन. शी रॅन फास्ट बट शी मिस द ट्रेन. आता मला सांगा इथं काय दिलेलं आहे, शी रॅन फास्ट बट शी मिस द ट्रेन. कॉन्ट्रास्ट सेंटेन्स आहे, ती जोरात धावली पण तिची ट्रेन काय झाली, तिथं मिस झाली. आता जोरात धावली तर ट्रेन सापडायला पाहिजे होती, बरोबर आहे, पण मिस झालेली आहे. लक्षात ठेवा की हा एक पहिला सेंटेन्स आहे, हा सेकंड सेंटेन्स आहे. या दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम कोण करत आहे, बट, त्याला मी काय म्हणणार, कंजंक्शन म्हणणार. त्याला काय म्हणणार मी, कंजंक्शन. आय नो व्हॉट शी इज डुइंग. आता परत दिसतो आपल्याला हा दोन सेंटेन्स आहे, आय नो शी इज डुइंग, मला माहित आहे, ठीक आहे, मला माहित आहे की ती काय करत आहे. आता बघा इथं परत काय दिसतो, व्हॉट आहे, व्हॉट काय करत आहे, कंजंक्शनचं कार्य करत आहे, कारण की तो दोन सेंटेन्स होते. यू कॅन हॅव टी ऑर कॉफी, बरोबर आहे. काय घेसाल तुम्ही, टी घेसाल की कॉफी घेसाल. मग आपण जर पाजत असाल तर एकच चहा आहे, दोन खाली कप आहे की नाही. दुसरा जर कोणी जर आपल्याला चहा पाजत असेल किंवा
कॉपी पाहिजे असेल तर 2 कॉपी फुल घेऊन आहे. लक्षात ठेवणार आपण की टी आणि कॉपी जर बघितलं, टी किंवा तो कॉपी म्हणत आहे. लक्षात ठेवणार आपण टी ला आणि कॉपीला कोण जोडलं ते परत कंजंक्शन जोडतो. बरं, दो ही इज रिच, जरी तो कसा आहे रे श्रीमंत आहे, ही इज वाईज. मग मला सांगा हा एक सेंटेन्स दिसतो आपला, दो ही इज रिच आणि काय दिसतो ही इज वाईज. परत लक्षात ठेवणार की दो काय करते ते दोन सेंटेन्स जोडत आहे. असं नाही की कंजंक्शन हे फक्त असं मनामध्ये येतो म्हणून, बरोबर आहे की कंजंक्शन हे सुरुवातीला पण येऊ शकतो, बरोबर आहे की त्याला आपण कंजंक्शनच म्हणणार आहे. तो दोन सेंटेन्सला जोडतो. हा परत माझ्यासाठी काय झालेला आहे कंजंक्शन. लक्षात ठेवणार त्याला काय म्हणू आपण कंजंक्शन. हे लक्षामध्ये चल. आता याच्यापैकी शेवटचा टॉपिक तुम्हाला दिसत आहे म्हणजे आपल्या पार्ट्स ऑफ स्पीच पैकी शेवटचा पॉईंट तुम्हाला दिसत आहे, त्याला म्हणणार आपण इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे तुम्ही मराठीमध्ये केवळ प्रयोगी अवयव वगैरे म्हणत असतात. आता हे काही शब्द असतात जे एवढं काही याच्यावर प्रश्न विचारले गेलेले नाही, पण एक त्याची माहिती असायला पाहिजे. थोडं त्याचं इंट्रोडक्शन बघून घेऊ आपण. Interjection is a word which expresses a sudden feeling या काय म्हणू शकतो इमोशन. असा एक शब्द असतो जो अचानक आपल्या मनामधली भावना किंवा आपण काय म्हणू शकतो इमोशन ते काय करत असतात व्यक्त करतात. जसं तुम्ही रस्त्याने कुठे तरी जात आहे, तुम्हाला अचानक ऍक्सिडेंट दिसला, बरोबर आहे, तर आपण असं म्हणणार आहे का की वाव किती मस्त ऍक्सिडेंट झाला, नाही आपण काय म्हणतो अरे असं व्हायला नाही पाहिजे. म्हणजे इथे बॅड फिलिंग आपण काय करतो एक्सप्रेस करतो. रोहितने सिक्सर मारला असेल तर आपण वाव हे एक्सप्रेस तिथे करत असतो. म्हणजे हे जे शब्द बाहेर निघत असतात, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणत असतो इंटरजेक्शन. बघा, ओ अर ब्रॅवो वाव, त्याच्यानंतर जर बघितलं हुर्रे हे हॅश. पण ह्या शब्दाच्या शेवटी एक गोष्ट तुम्हाला लक्षात येतं, या शब्दाच्या शेवटी तुम्हाला काय दिसत आहे, तर या शब्दाच्या शेवटी आपल्याला दिसत आहे तो एक्स्ट्रामेट्रिक काय दिलेला आहे मार्क आहे. इंटरजेक्शन या शब्दाच्या शेवटी 100% तिथं काय असतो त्या वाक्यामध्ये काय असतो एक्स्ट्रामेट्रिक मार्क दिलेला असतो. बघा हे सेंटेन्स सगळ्यात एमपीएससी ला विचारले गेले. आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया. मग मला सांगा हा दिसत आहे मग त्याच्यानंतर बघा हश, आय डोंट से अ वर्ड ऑफ दिस एनीवन. आता इथे लक्षात ठेवणार आपण हश दिसतो, त्याच्यानंतर बघा वाव दिलेला आहे. पण हे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जो अंडरलाईन केलेला असतो शब्दात, त्या वर्डला अंडरलाईन केलेलं असतं आणि विचारला की हा काय इंटरजेक्शन आहे का, प्रिपोजिशन आहे का, कंजंक्शन आहे का. तर लक्षात ठेवणार आपण की काही वर्ड आहेत जे तुम्हाला काय दिसतात एकदम फिलिंग की आपण काय म्हणू शकतो इमोशन काय करत असतात तिथं एक्सप्रेस करत असतात. हे सगळं तुम्ही लिहून घेणार आहे, पॉज करायचं व्हिडिओ, हे सगळं आपल्याला लिहून घ्यायचं आहे.